नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांशी मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत. गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्राशी निगडीत त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये आणि संघटनेमध्ये, विशेषतः पत्रकारितेच्या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा अनेकांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलंय. असे आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर गणेश जोशी सर, जे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत. सर, आपलं माइंड लाईट न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. आपलं विचारा. गेली अनेक वर्षे आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि आज योगायोगाने आपण देगलूर येथे आलेला आहात आणि आपल्या कार्यकारिणीच्या संदर्भात जी बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीच्या बाबतीमध्ये आपण काय सांगाल? निश्चितच आज देगलूर येथे व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. माझ्या समवेत नांदेड जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे सर आणि जिल्हाध्यक्ष या नात्याने आम्ही दोघं जण उपस्थित राहिलो. व्हॉइस ऑफ मीडिया देगलूर या कार्यकारिणीची घोषणा करण्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास व्हॉइस ऑफ मीडियाचं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना आणि पत्रकार या ठिकाणी संघटनात्मक शक्ती उभं करण्यासाठी एकत्रित आले आणि याच्यामध्ये प्रश्न भरपूर सोडवणार आहोतच आपण आणि काही प्रश्न सोडवलेले आहेत. त्याच अनुषंगाने आज आम्ही देगलूर या ठिकाणी आलो आणि आज आमच्या या ठिकाणची जी कार्यकारिणी आहे ती आज आम्ही या ठिकाणी घोषित केलेली आहे. सर, एकूणच आपण पाहताय की सध्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये अनेक हल्ले होत आहेत. पत्रकारांना धमक्या सुद्धा देण्याचे प्रकार चालू झालेले आहे. या अनुषंगाने एक संघटना असणे किंवा संघटनेची बांधणी करणे ही अत्यंत महत्वाची बाब ठरते. तर आपण या संघटनेमध्ये काम करतात, तर अशा प्रश्नाशी आपलं नेहमीच सामोरे जाण्याचा योग आलेला आहे. तर काय सांगता, या अशा अनेक घटना घडत आहेत, तर त्याबद्दल आणि पत्रकारितेच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण काय सांगता? अगदी बरोबर आहे आपला प्रश्न. खरं तर पत्रकारावरती हल्ले होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून. त्या संदर्भामध्ये पत्रकार संरक्षण कायदा हा निर्मित झाला आहे. त्याच्यामध्ये 3 वर्ष सजा आणि 50,000 रुपये दंड असं प्राथमिक दृष्टिकोनातून किंवा तो शासनाचा GRच त्याच्यामध्ये आहे. परंतु बऱ्याच अंशी आपण पत्रकारावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा त्या हल्ल्याची चौकशी पूर्णता होत नाही आणि त्या हल्ल्याची चौकशी न झाल्यामुळे तो कायद्यानं गुन्हा तो दाखल केला जात नाही. परंतु हे जे हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे याच्या मागे वेगवेगळ्या भूमिका आहेत. बातमीचं लिखाण संदर्भामध्ये असेल, बातमी लिखाण संदर्भामध्ये आपल्याला माहिती की विरोधात्मक आपण भाषा जर वापरली किंवा विरोधात्मक भाषेच्या संदर्भामध्ये किंवा त्याच्या विरोधात गेलो की आपण लगेच हल्ला व्हायला लागला. कालचं आपण उदाहरण घेतलं, आपल्या मुखेड तालुक्यातील अजित पवार यांच्यावर झालेलं हल्ल्याचं उदाहरण असेल. असे महाराष्ट्रामध्ये अनेक हल्ले होत आहेत. परंतु याच्यावर शासनाने जरी प्रशासकीय स्तरावर किंवा प्रशासनाने जरी प्रशासकीय स्तरावर जरी GR जरी काढला असेल तर त्याची अंमलबजावणी अद्यापर्यंत म्हणावी तशी झाली नाही किंवा एखाद्याला सजा झालेली नाही. तर आमची मागणी हीच आहे की बाबा GR काढून उपयोग नाही, तर GRची अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे. एखादा संघटनाच्या माध्यमातून एखाद्याने निवेदन देणं, जिल्हाधिकारी कार्यालयात जाणे निवेदन देणे, तहसीलला जाणे निवेदन देणे, जिल्ह्याच्या स्तरावरती महाराष्ट्र राज्यावरती निवेदन देणे, देश पातळीवर निवेदन देणे, परंतु ठोस अशी कारवाई अद्यापर्यंत झाली नाही. त्यामुळं जी हल्लेखोर लोक आहेत, जी हल्ला करतायत आणि या लोकशाहीच्या 4थ्या आधारस्तंभाला धक्का पोहोचवत आहेत, तर त्यांच्यावरती कडकची कडक शिक्षा ही झालीच पाहिजे. तर पत्रकारांना चांगली मुभा लिखाणासाठी मिळणार आहे, यात दुजामत नाही. परंतु आजकाल असं होत नाही, यामुळे हे प्रकार वाढत जात आहे. पण संरक्षण कायदा, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत निश्चितच पत्रकारांना न्याय मिळणार आहे, असे या क्षणी मी आपल्याला सांगू इच्छितो. गेली अनेक वर्षे आपण संघटनेची बांधणी करताय आणि संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय देण्याचं काम करताय. व्हॉइस ऑफ मीडिया ही अत्यंत महत्वाची संघटना म्हणून सुद्धा परिचित आहे आणि अनेक जिल्ह्यामध्ये आणि तालुका स्तरावरती याची बांधणी झालेली आहे. तर आपल्या संघटनेची नेमकी भूमिका काय आहे? संघटनेची भूमिका सर्वप्रथम आपल्याला सांगतो. व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना संबंध महाराष्ट्र नव्हे तर देशभर झालेली आहे. आता 42 देशामध्ये या संघटनेचं काम झालं, म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि जग पातळी म्हणजे विश्व पातळीवर या संघटनेत पत्रकार आपल्याकडे समाविष्ट झालेले आहेत. आज आपण जर भारतातली संख्या बघितली तर 50,400 पत्रकारांच्या जवळपास पत्रकारांची नोंदणी या ठिकाणी आहे. आणि ही या संघटनेचा मूळ उद्देश आहे की जसं आपण पहिला प्रश्न विचारला, संरक्षण कायद्याअंतर्गत पत्रकारांचा हल्ला असेल, पत्रकारांसाठी महामंडळ असेल, घरकुल योजना असेल, पत्रकारांना विमा असेल, अनेक पत्रकारांच्या समस्या आहेत. आपण पाहता की पत्रकारांना पाहावं तसं मानधन नाही आहे. तर आपण माध्यमांचा पुन्हा उल्लेख करणार नाही या ठिकाणी, परंतु आपण अनेक जर माध्यमं बघितली तर फार झालं तर जिल्ह्याच्या ठिकाणी मानधन आहे आणि चॅनलला गेलं तर चॅनलच्या ठिकाणी एक चांगला पगार त्या ठिकाणी मिळतो. पण तालुक्याच्या पत्रकारांची आणि ग्रामीण पत्रकारांची सगळ्यात यामध्ये खूप मोठी बेकार अवस्था आहे. तर या ग्रामीण पत्रकार बांधव हा माझा माग राहिला नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं
तालुक्यातला पत्रकार माझा मागा नाही राहायला पाहिजे आणि यांना मानधनासोबतच चांगल्यात चांगलं काय देता येईल संघटनेच्या माध्यमातून, चांगलं चांगलं म्हणजे आता जसं की आम्ही आता महामंडळासाठी पाठपुरावे केले होते महाराष्ट्रात, त्याच्या संदर्भात आंदोलन झाली. जवळपास विविध 13 धरणे आंदोलन असतील किंवा 25 ते 30 धरणे आंदोलने असतील, त्यामध्ये विविध प्रकारचे आंदोलन आमच्याकडून छेडण्यात आले. आमचे प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील प्रदेशाध्यक्ष जे आहेत मस्के, तर ते असतील किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपभाई काळे असतील, यांच्या माध्यमातून आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन देश पातळीवर नव्हे महाराष्ट्रात सर्वकडे छेडले आहे. जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणामध्ये त्याचा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या अनुषंगाने गेल्या 3 वर्षात जी आम्ही लढाई करत होतो, तर या लढाईला आम्हाला मोठ्या प्रमाणात यश आता आलेलं आहे आणि महामंडळ स्थापन झालं. महामंडळाला अखेर आम्ही म्हणणार नाही की कोणाचं क्रेडिट आहे काय आहे, परंतु याच्यात जास्तीत जास्त पाठपुरावा आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाने केलेला होता आणि ह्या लढाईला आम्हाला यश आलेलं आहे. सर, आपण आत्ताच बोलताना म्हणालात की ग्रामीण स्तरावरती ग्रामीण पत्रकार म्हणून किंवा बातमीदार म्हणून जेव्हा कार्यरत करत असतो, तशाकडे मानधनाचा जो भाग आहे तो मुळात नसतोच. आणि अशा पत्रकाराकडे आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि ग्रामीण भागातल्या बातम्याला, विशेषतः कृषी बातम्यांना ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देता येतं. तर अशा अनुषंगाने ग्रामीण पत्रकारितेला जोपासण्याचं काम करणारा ग्रामीण पत्रकार या भूमिकेतून आपण काय भावना व्यक्त करता? म्हणजे प्रश्न खरंच चांगला आहे. ग्रामीण पत्रकार ही संकल्पनाच अशी आहे की जोपर्यंत ग्रामीण पत्रकार हा बेस म्हणजे तो स्थानिक लेवलला काम करत असतो. आता जसं की आपण ग्रामीण पत्रकारावर बोललो, शहरातल्या पत्रकारांना ग्रामीणमधल्या समस्या माहीत नसतात काय आहेत ते, मुळात त्या ठिकाणी राहावं लागतं, बघावं लागतं आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडणार हा ग्रामीण पत्रकाराचा आहे. कारण त्या ठिकाणची जी माहिती मिळते ती ग्रामीण पत्रकारामुळेच आमच्या लेवलपर्यंत, आता जिल्हा लेवलला असेल, जिल्ह्याची विभागीय लेवलला असेल, विभागाची राज्य लेवलला असेल किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला, ही सगळी ग्रामीण पत्रकारिता होते. म्हणजे आपण जो इकडे एका साईडला असं म्हणतो की शेतकरी हा कृषीप्रधान देशाचा कणा आहे, तसंच विकासाच्या भूमिकेमध्ये पत्रकार सुद्धा खूप मोठा कणा आहे. कारण पत्रकारितेमुळे आणि ग्रामीण पत्रकारितांमुळे जी माहिती, योग्य माहिती आहे ती पोहोचण्याचं कार्य शासनाच्या दरबारापर्यंत ग्रामीण पत्रकार करतो. आम्ही माहिती घेण्याचं काम करतो. आता आम्ही जिल्हा लेवलला काम करतो, तर मी शेतकऱ्यांबद्दल माहिती तालुका लेवल विचार, तालुका त्याचा जो प्रतिनिधी तो ग्रामीण लेवलला विचारेल आणि ती माहिती आम्हाला प्राप्त होते आणि आपण शासन दरबारी त्याच्या वाचा फोडण्याचं काम करतो. खरं आहे, सत्य परिस्थिती आहे की ग्रामीण भागातल्या पत्रकारांना खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागतं, त्यांना समस्या सोडवाव्या लागतात आणि कृषीप्रधान देश आपण या ठिकाणी म्हणतो. मग या कृषीप्रधान देशामध्ये ग्रामीण पत्रकाराचं महत्त्व तेवढंच फार मोठं आहे. आम्ही एका साईडला असं म्हणतो की लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आणि दुसऱ्या साईडला आम्ही पत्रकारांच्या संदर्भामध्ये आपण हल्ल्याचा उल्लेख केला, ती हल्ले होतात. म्हणजे पत्रकार हा न्याययुक्त भूमिका मांडण्याचं कार्य त्यांना आजपर्यंत करण्यात आलं आहे. जर पत्रकारिता 1 मिनिटासाठी आपण असं मध्ये थोडंसं अशी एक संकल्पना करूया किंवा 1-2 मिनिटासाठी असं की पत्रकार जर नसते तर काय झालं असतं, एक आपण थोड्यासाठी विचार करू, तर या देशामध्ये अराजकता माजली असती, हल्ले वाढले असते आणि जसं आपल्याला माहिती आहे की अंकुश एक प्रकारे प्रशासनावर, राज्यकर्त्यांवर आणि सर्वांवरती अंकुश ठेवण्याचं काम ही पत्रकारितांनी केलं. त्यांनी ती लढाई जिंकलेली आहे. पत्रकारिता जिवंत आहे म्हणूनच आज या राज्यावर म्हणा, देशावर म्हणा, खूप मोठ्या प्रमाणावरती लोकशाहीवरती, लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणतो, या राज्यकर्त्यांवरती अंकुश आहे, प्रशासनावरती अंकुश आहे. आता आपल्याला भ्रष्टाचार पाहायला मिळाला असता, हल्ले पाहायला मिळाले असते आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर आल्या असत्या, पण त्या पत्रकारितेमुळे आल्या नाहीत. म्हणून पत्रकारिता चांगली अबाधित राहावी, पत्रकारितेला चांगला न्याय मिळावा हा आमचा या ठिकाणातून प्रयत्न आहे. आणि आपण ग्रामीण भागातला प्रश्न केला होता, निश्चित ग्रामीण पत्रकारांचं खूप मोठं योगदान या महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशामध्ये आहे. सर, आपण नेहमीच आपली व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपल्या संघटनेशी बांधील असणाऱ्या किंवा संघटनेचे जे सभा सदस्यत्व स्वीकारलेले आहे अशांना संरक्षण देत नाही, तर याच्या पलीकडे जो कोणताही पत्रकार असेल तर त्यांच्या भूमिकेसाठी आपण लढता, तर काय सांगता येईल? आपण म्हणाल की नोंदणीयुक्त सभासद असला तर आमची भूमिका आहे की त्याला संरक्षण दिलं पाहिजे, अजिबात नाही, चुकीचं आहे. पत्रकारांना जात नसते, हा कुठलाही पत्रकार असो, त्याच्यावर हल्ला झाला म्हणजे आमचं पहिलं काम आहे की आमच्या तालुक्यातला तो भाऊ आहे तर आपण सर्वांनी केलं पाहिजे. संघटना हा बाजूला विषय ठेवायचा. जसं 2 भाऊकीत किंवा 2 भावात जर भावंडात भांडणं झाली आणि जर तिसऱ्याचा हल्ला केला तर भाऊ त्याच्यासाठी धावून जातो, तशी आमची भूमिका आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाची अशी कधीच राहिली नाही, राहणार पण नाही. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपभाई काळे यांचं म्हणणं हेच आहे की आपली भूमिका ही फक्त व्हॉइस ऑफ मीडिया पुरती नसावी, ती संबंध पत्रकारांसाठी असावी. मग ते कुठलाही पत्रकार असो, संघटनेचा आम्ही उल्लेखच करणार नाही, पण कुठलाही पत्रकार त्याच्यावर हल्ला झाला म्हणजे पहिलं आपण त्या ठिकाणी धावून गेलं पाहिजे. त्याच्यावर दुःख आलं म्हणजे आपण पहिलं धावून गेलं पाहिजे, त्याचे अश्रू आपण पुसले पाहिजे, त्याचं काम आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. हीच आमची भूमिका राहिलेली आहे आणि आमच्याकडे नोंदणी करावी ही आमची अपेक्षा नाही.
आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की पत्रकारितेसाठी संरक्षण कायद्यासाठी किंवा विविध जे आम्ही योजना संकल्प राहतो तो आमचा सदस्य असावा ही आमची भूमिका नाही. आम्ही जरी तेव्हा आमच्यासोबत असला नसला तरी आम्ही त्याच्यासोबत राहून त्याला आम्ही जेवढं काही आमच्याकडून मदत करता येईल व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आम्ही ती मदत करणारच आहोत. आणि त्याच्या संदर्भामध्ये आमची सर्व प्रक्रिया सुरू आहेत. आमचं म्हणणं हेच आहे, पत्रकार हा आपला त्या तालुक्यातला, त्या ग्रामीण भागातला, जिल्ह्यातला तो सर्वांचाच बंधू आहे, तो आपला भाऊ आहे, त्याला आपण मदतीसाठी गेलं पाहिजे. इथे संघटना हा विषयच येत नाही. म्हणून आम्ही सर्वसमावेशक सगळ्यांना आवाहन करत असतो की जेव्हा पत्रकारावरती हल्ला होईल किंवा जेव्हा पत्रकार आपल्या संघटनेत नसेल तरी त्याच्यासाठी आपण सर्वांनी धावून गेलं पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न. खरं तर आपण पत्रकारिता ही जी आहे ती दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे. पूर्वीची माध्यमं केवळ वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण पोहोचू शकत होतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यम आली, त्यानंतर त्यामध्ये विशेषतः रेडिओ, टीव्ही आणि आताचा हल्लीचा आपण विचार केला तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पत्रकारिता पुढे येत आहे. तर एकूणच ही जी पत्रकारितेची सुरुवात आहे, आज तागाचा जो प्रवास आहे यातून आजही पत्रकारिता त्याच लेवलला काम करते. आणि येणाऱ्या काळामध्ये पत्रकारितेची भूमिका कशी असावी, एका माध्यमामध्ये आपण कार्यरत आहात, संघटनेमध्ये कार्यरत आहात, त्याचबरोबर आपण एका महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात. एकूणच शिक्षण क्षेत्र, त्यानंतर पत्रकारिता आणि संघटना या तिन्ही बाबतीमध्ये आपण अग्रेसर भूमिका घेतलेली आहे. तर या अनुषंगाने काय सांगाल? मला असं वाटतं की आपण जर पत्रकारितेचा इतिहास बघितला तर जसं आपल्याला सांगू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहिष्कृत भारत असेल, मूकनायक असेल, लोकमान्य टिळकांचं केसरी असेल, युवा असेल, आणि मराठी पत्रकारितेचे आद्यजनक बाळशास्त्री जांभेकर, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर असं आपण म्हणतो, आणि महात्मा गांधीचं यंग इंडिया हरिजन, ही पत्रकारिता त्या काळामध्ये केली. पण त्या पत्रकारितेचा मतितार्थ त्यावेळेस आपल्याला सत्ता मिळवून किंवा आपल्याला स्वातंत्र्य मिळवणं हवं, आता भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी झगडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत भारत आणि आपण मूकनायक मध्ये जर बघितलं, मूकनायक आणि बहिष्कृत भारत अशी दोन वृत्तपत्र चालवली त्यांनी. आणि त्या काळामध्ये पत्रकारिता चालवणं फार अवघड होतं. त्यावेळेस आपल्यासारखा विषय नव्हता, मुळात जाहिराती नव्हत्या. आता जसं आपण रेशो टाकला की 40% जाहिरातींनी 60% मजकूर असला पाहिजे तर वृत्तपत्र चालवणं शक्य आहे. हा व्यावसायिक दृष्टिकोन आहे आणि व्यावसायिक दृष्टिकोनामधूनच पेपर टिकतात. आज जर जाहिराती नसेल तर पेपर तुम्हाला बंद करण्याची वेळ आलेली आहे. अनेक पेपर बंद झाले आपण बघितलेला आहे. परंतु हा उद्देश त्या काळामध्ये नव्हता. बदल झाला, नक्कीच बदल झालेला आहे. त्या काळामध्ये एक उद्देश असा होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, बाळशास्त्री जांभेकर असतील, लोकमान्य टिळक असतील, मुकुंदराज पाटलांची पत्रकारिता असेल, अनेक दिग्गजांची आपण नावं घेतली तर आपल्याला यादी सुद्धा पुरणार नाही. त्यांनी भारतासाठी, महाराष्ट्रासाठी खूप मोठं काम केलं आहे. पण त्यांनी काम करत असताना एकच विचार असा केला की स्वातंत्र्य हे भारताला मिळालं पाहिजे, भारत स्वतंत्र झाला पाहिजे, राज्य स्वतंत्र झालं पाहिजे. यासाठी त्यांनी ते पत्रकारितेसाठी झगडले. वेळेप्रसंगी त्यांनी आपली संपत्ती गहाण ठेवली आणि पत्रकारिता चालवली. पण आजकाल ही परिस्थिती बदलली. आज सगळ्यात मोठा उद्देश झाला कमर्शियल. जाहिरात हा विषय आहे आणि तो असलाच पाहिजे. पेपर त्यासाठी चालत नाहीत, असला पाहिजे. परंतु यामुळे काय झालं की दिवसेंदिवस आता 21वे शतक आहे. आता जसं आपल्याला म्हणायचं की जसं म्हणलं आता 21व्या शतकामध्ये याचं युग आलं, पोर्टल आलं, म्हणजे किंवा त्याला आपण काय म्हणता येईल, त्याला डिजिटल युग अवतारलं. आणि आता डिजिटल युग अवतारल्यामुळे हळूहळू वृत्तपत्रे पुढे पाहण्याचा दृष्टिकोन स्वाभाविकच थोडासा लोकांचा कमी होत गेला. त्यामागची कारण वेगळी आहेत. कारण आता लोकांना इन्स्टंट बातमी बघायला मिळते. आता तुम्ही माझी मुलाखत घेता ही लगेच बघायला मिळणार आहे. वृत्तपत्रात मी मुलाखत घेणार, उद्या छापणार, ती आज तुमची मुलाखत. ऍक्सिडेंट झाला लगेच व्हॉट्सअपवर यायला लागलाय. म्हणजे वृत्तपत्राचा काळ कमी होईल असं नाही. लोकांना तो पेपर लागणारच आहे. पेपर बंद होणार नाही, लक्षात घ्या. पहिला मुद्दा माझा, का बंद होणार नाही, संदर्भासाठी पेपर लागणार आहे. उद्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. उद्या मी तुम्हाला फोन नाही करू शकत की मी तुमच्याकडे गेल्या वर्षी मुलाखत दिली होती, मला त्याची बाईट पाठवता का. माझी ओळख आहे म्हणून तुम्ही पाठवू शकाल, पण प्रत्येक लोकांना पाठवू शकणार आहेत का. परंतु वृत्तपत्रांचं असं स्टेटस राहिलेलं आहे, एखाद्याचा लेख जर आला तर तो कात्रण करून ठेवू शकतो. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण जर भाग पडला तर तो एकदा दिसू शकेल, नंतर ते संग्रहित होणार नाही. संग्रहित करण्यासाठी वृत्तपत्र लागणार आहेत, सिद्ध करण्यासाठी संदर्भासाठी लागणार आहेत. कोर्टात जाताना तुम्हाला वृत्तपत्राची दाखले लागणार आहेत. त्यामुळे वृत्तपत्र हे 100% राहणार आहे, त्याला वाव राहणारच आहे. प्रश्न असा आहे तुमचा की आता शिक्षण क्षेत्र, आता जसं जर्नलिझम आलेलं आहे, आता पूर्वीच्या काळामध्ये एज्युकेशन नव्हतं, पण आता मुलं म्हणजे पत्रकारिता शिक्षण घ्यायला लागलेत, त्याच्यामध्ये पदवी ग्रहण करायला लागलेत आणि या माध्यमातून हळूहळू प्रश्न त्यांना कळायला लागले. त्यांना अभ्यासयुक्त प्रश्न आहेत. आता त्या आणि ह्या पत्रकारितेमध्ये एवढाच प्रश्न आहे की आताच बघत असताना दोन्ही गोष्टी बघायला लागतात, कमर्शियल बघावं लागतो आणि बातमी पण बघावं लागते. आणि याचं बॅलन्स करून पत्रकारिता चालवायला लागते. आताचा उद्देश स्वातंत्र्य मिळवून दिलेला आहे
आता खरा उद्देश आहे की अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणे. अन्याय म्हणजे काय आहे? आता स्वातंत्र्य मिळाले आपल्याला, त्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवून देण्याचं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. पण आता त्यांना अन्यायाच्या विरोधात एखाद्या शेतकऱ्यावर अन्याय झाला, एखाद्या गरीबावर अन्याय झाला, एखाद्या गावावर अन्याय झाला, एखाद्या समाजावर अन्याय झाला, तर त्याचं काम आता पत्रकारितेचं असं आहे की त्यांनी त्याच्या विरुद्ध अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली पाहिजे. आपण परत त्याच मुद्द्यावर येतो, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून याकडे बघितला गेलेला आहे. मग तुमचं आमचं काम आहे की नुसतं पत्रकारिते संदर्भामध्ये पूर्वजांचं आठवण करणे, पूर्वजांचे संदर्भ, त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, आज आपल्याला तो लढा देण्याची गरज नाहीये. आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण प्रश्न सुटलेले नाहीयेत. मग हे प्रश्न सुटण्यासाठी प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया यांनी पुढाकार घ्यावा. आव्हाने भरपूर आलेली आहेत, आव्हाने भरपूर आहेत, स्पर्धा खूप आहे. पूर्वीच्या आणि आताच्या याच्यामध्ये स्पर्धा भरपूर आहे. पण आता स्पर्धा जरी असली तरी स्पर्धेच्या काळामध्ये टिकणं पण तेवढं सोपं आहे. टिकणार नाही असं नाही. ज्यानं गुणवत्ता सिद्ध केली तो टिकणार आहे. इथे गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे आणि जी प्रश्न आहे ती सोडवायला लागणार. म्हणून पूर्वीच्या आणि आताच्या पत्रकारितेत थोडासा मी जसा संदर्भ आपल्याला दिला की पूर्वीचा थोडा पत्रकारितेचा विषय होता तो स्वातंत्र्य मिळवला होता. आताचा स्वातंत्र्य मिळालेला आहे, आता समाजाला न्याय देण्याचा उद्देश असला पाहिजे आणि तो पत्रकारितांनी जपला पाहिजे, जेणेकरून पत्रकारितेवरती विश्वास कायमस्वरूपी समाजाचा आपल्यावरती अबाधित राहावा असं मला वाटतं. खरं तर आपण अत्यंत महत्वाच्या प्रश्नावरती आपण भूमिका मांडलेली आहे आणि आपण व्हॉइस ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुद्धा याच संदर्भामध्ये अनेकांचे प्रश्न, विशेषतः जो पत्रकार समाजाचे प्रश्न मांडत असतो आणि समाजाला न्याय देण्याचं काम करतो आणि आपली संघटना ही जो भूमिका मांडत असतो अशा पत्रकारांच्या प्रश्नावरती आपण काम करतात. आणि खरं तर आपण आमच्याशी हितगुज केलात आणि आपल्या भूमिका मांडलात त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद.